महाभारता कुरुवंशची सुरुवात सीझन 1 एपिसोड 1 कुरुक्षेत्रच्या महायुद्ध होण्याच्या खूप आधी सैन्यांची तक्रार होण्याच्या आधी पांडव आणि कौरवची नाव संपूर्ण देशात गुंजया आधी एक सुरुवात होती. युद्धाची नाही तर एक निवडीची सुरुवात. कारण महाभारता ही फक्त युद्धभूमीची गोष्ट नाही, ही एक कुटुंबाची गोष्ट आहे. आणि त्या शांत निर्णयांची जे पहिला बाण सोडला जाण्याच्या खूप आधी भविष्य तरवू तकत होते. ही गोष्ट आहे सुरुवातीची, कुरुवंशची. खूप पूर्व काळात भारतवर्षाची भूमी मोठी आणि जिवंत होती. राणे श्वास घेत होती. नाड्या आत्वानी वाहत होत्या. डोंगर कालचे साक्षी बनू उभे होते. या देशावर राजे राज्य करत होते, पण ते एकटे नव्हते. प्रत्येक सिंहासनाचं बाजूला ज्ञान होता. राजा राज्य चालवत होता. ऋषी धर्माची रक्षा करत होता. राजाचा कर्तव्य होता प्रजेला सुरक्षित ठेवण्याचं. ऋषीचा कर्तव्य होता सत्याला जपण्याचं. आणि या दोघांच्या मध्ये संसार संतुलित राहत होता. या युगात वंशाला खूप महत्त्व होता. कारण राजाचे कर्म त्याच्या आयुष्यापुरते मर्यादित नव्हते. ते पुढे जात होत अजून जन्मला न आलेले पुत्रांपर्यंत आणि अजून पहिल्यानं गेलेल्या पिढींपर्यंत. अशाच पवित्र काळात एक शक्तिशाली राजा जन्मला आला. त्याचा नाव होता राजा ययाती. राजा ययाती चंद्रवंशातला होता. तो आपल्या शक्तीसाठी ओळखला जायचा. आपल्या अधिकारसाठी सम्मानित होता आणि आपल्या इच्छाशक्तीसाठी भयंकर वाटायचे. ययातीने लग्न केला देवयानीसोबत. देवयानी ही महान ऋषी शुक्राचार्य यांची मुलगी होती. या लग्नामुळे ययातीला मान मिळाला, शक्ती मिळाली आणि एक महान ऋषींचं मार्गदर्शन मिळाला. काही काळपर्यंत सर्व ठीक वाटत होता, पण इच्छा हालू अजून हवा ते मागते. ययातीने अजून एक लग्न केला शर्मिष्ठासोबत. शर्मिष्ठा ही एक राजकन्या होती आणि देवयानीची खूप जवळची मैत्रीण होती. हा निर्णय चुपचाप घेतला गेला, ज्ञानशिवाय, संयमशिवाय. आणि यामुळे त्यांच्या आयुष्यात असंतुलन आला. जेव्हा देवयानीला सत्य समजलं तेव्हा तिची दुनिया कळली. फक्त भरोसा तुटला नव्हता, तर धर्म पण मोडला गेला होता. ती आपल्या वडिलांकडे गेली, ऋषी शुक्राचार्याकडे. महान ऋषींनी ऐकला आणि त्यांच्या क्रोधात गजब नव्हता, पण तो पक्का होता. त्यांनी राजा ययातीला श्राप दिला, भयंकर श्राप. एकच क्षणात ययातीची तरुणी निघून गेली. केस पंढरे झाला, शरीर कमजोर झाला, शक्ती निघून गेली. पण इच्छा अजून जिंदा होती. ययातीने स्वतःकडे पाहिला आणि असा शरीर पाहिला जो मन्नचा साथ दे शकत नव्हता. राजापुरता तुटला होता. त्याने शुक्राचार्यांकडे दया मागितली, मुक्ती मागितले. ऋषींनी परत ऐकला. श्राप मागे घेता येणार नव्हता, पण तो बदलू शकला होता. जर ययातीचा एक मुलगा आपल्या मार्जीने त्याच्या जागी वृद्धापन घेल, तर ययातीला तरुणी परत मिळेल. हा निर्णय आता ऋषींच्या हातात नव्हता, तो मुलांच्या मनात होता. राजा ययातीने आपल्या मुलांना बोलावला. ते समोर उभे होते
तरुण, शक्तिशाली आयुष्याने भरलेल्या. एक कला त्याने आपला बोज घेण्यास सांगितला आणि एक कने नकार दिला. क्रूरतेमुळे नाही, द्वेषमुळे नाही, भयामुळे. त्यांना पुढे एक असा आयुष्य दिसत होता जो सुरू होण्याआधी संपला होता आणि ते मागे सरकले. ही पाप नव्हता, ही मानवी होता. शेवटी ययातीने आपल्या सगळ्यात लहान मुलाकडे पाहिला. त्याचा नाव होता पुरू. पुरू पुढे आला. न कसली शंका, न वाद, न विलंब. त्याने न इनाम मागितले, न शक्ती. त्याने आपल्या वडिलांच्या वृद्धपणाला स्वीकार केला जसं ते त्याच्या स्वतःचं कर्तव्य आहे. त्या क्षणात काहीतरी खूप जून बदलून गेल. बदलाव झाला, निर्णय पक्का झाला आणि त्या एक कर्माने भविष्याच्या दिशा बदलून गेला. ययातीला त्याची तरुणाई परत मिळाली. शरीरात परत बल आला, मनात परत इच्छा जागली. काही वर्षांपर्यंत तो परत भोगत रमला, सुखत. त्या दुनियेत जी तो लगभग घालवून बसला होता. पण काल आपला धडा शिकवतो. हालू रजाला कालू लागला. कोणीही इच्छा कधी पूर्ण होत नाही, कोणीही सुख कायम राहत नाही. आणि एक दिवस ययातीला कळाला, संयम शिवायची तरुणाई पोकली असते. सिंहासनापासून लांब त्या निर्णयाचा बोज वहिला जात होता. एक मुलगा दुसऱ्यासाठी लिहिलेले वर्षा जगत होता. एक मुलगा इच्छेवर जबाबदारी निवडतो, तरुणाईवर धर्म, सुखाईवर त्याग. शांतपणे या बदलावची खरी किंमत चुकावली जात होती. शेवटी ययातीने भोगतून पाठ फिरवला. त्याने सुखाचा त्याग केला. पुरूला त्याची तरुणाई परत दिली आणि परत आपल्या मुलांना बोलावला. यावेळी पूर्ण स्पष्टतेने. ययातीने असा निर्णय घेतला जो इतिहासात सदा गुंजेल. त्याने पुरूला आपला उत्तराधिकारी जाहीर केला. मोठेपणामुळे नाही, तर कारण पुरूने धर्म निवडला होता जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती. पुरूपासून एक महान वंश पुढे गेला जो इच्छेवर नाही तर त्यागावर उभा होता. काल पुढे गेला. या पवित्र वंशातून एक असा राजा जन्मला आला जो युद्धांसाठी नाही तर धर्मासाठी लक्षात राहिला. त्याचा नाव होता राजा कुरू. कुरू असा मानत होता की राज्य भिंतींवर चलत नाही तर मूल्यांवर चलत. त्याचा विश्वास होता की भूमी पण पवित्र करावी लागते. राजा कुरूने स्वतःच्या हाताने शेती केली, कठोर तपस्या केली, आपला श्रम भक्तीच्या रूपात अर्पण केला. देव पाहत होते आणि ते प्रसन्न झाले. त्यांनी भूमीला आशीर्वाद दिला. त्या क्षणापासून ही पवित्र भूमी कुरुक्षेत्र म्हणून ओळखली गेली. एक असा स्थान जो भविष्याकरिता तयार होता, जिथे एक दिवस धर्माची परीक्षा होणार होती संपूर्ण जगासमोरे. राजा कुरूपासून एक महान वंश पुढे गेला. राजे आणि योद्धे, शपथा आणि बलिदान, प्रेम आणि दुःख. लवकरच येणार होता राजा शांतनूचा काल, गंगादेवीची गोष्ट आणि अशा कथा ज्या दैविक पण असतील आणि वेदानदायक पण प्रत्येक महान गोष्टीची सुरुवात युद्धाने होत नाही, ती सुरुवात होते एक निवडणे. आणि ही होती कुरू वंशाची सुरुवात. पुढच्या एपिसोडमध्ये आपण सुरू करू राजा शांतनू आणि गंगादेवीची गोष्ट.
जर तुम्हाला या गोष्टीत काही अर्थ मिळाला असेल आणि तुम्ही महाभारतचीही यात्रा पुढे पण सुरू ठेवायची इच्छा असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे तुम्हाला या टाइमलेस एपिकच्या पुढील एपिसोड चुकणार नाही.